शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी। संजय गायकवाड शिवसेनेचे नाही, एसएनसी गटातले उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मोठं षडयंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप। एफडीएकडून कॅन्टीनमधील पनीर आणि तेलासह इतर खाद्यपदार्थ सील। सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार। 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा। कॅन्टीनमधील वेटर भिडले। संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा। सरकार उद्या विधिमंडळात मांडणार जनसुरक्षा विधेयक। मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं। मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलोय। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती। तर निकेत कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त। शिक्षक आंदोलक शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली। गिरीश महाजन पुन्हा एकदा शिष्टमंडळासोबत आझाद मैदानाकडे। सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय। महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। नागरी गावठाण हद्दीतील लाखो नागरिकांना दिलासा। शहापूरच्या आर एस जमानिया शाळेत पाळी आलेल्या मुलींची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणात 8 जणांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा। मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका, 2 संचालक आणि महिला शिपायावर गुन्हा। विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक भागात पूरस्थिती। बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। कायम वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड तुम्हाला माहित असतीलच। आमदार असलेले संजय गायकवाड आज फौजदाराच्या भूमिकेत शिरले। त्यांनी शिळं अन्न दिलं म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केली। विरोधक म्हणतायत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा। आमदार गायकवाडांचा कॅन्टीनमध्ये राडा। शिळं अन्न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण। दबंग आमदारांविरोधात तीव्र संताप। विरोधकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। टॉवेल आणि बनियनवरचा मारहाण करणारा इसम कोणी गुंड मवाली नाहीये। हे आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। शिळं अन्न दिलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। ही पहा आमदार महाशयांची दादागिरी। संजय गायकवाडांनी एका पाठोपाठ एक 9 ठोसे लगावले। त्या मारहाणीविषयी या आमदार महोदयांना कवडीचाही पश्चाताप नाही। ऐका ते नेमकं काय म्हणाले। अनेक वेळेस त्यांनी निकृष्ट दर्जाचं शिळं 5-5, 6-6 दिवसाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना समज दिली। काल रात्री 9-9:30च्या दरम्यान मी साधं वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केलेली। त्याने वरण भात चपाती मला आणून दिली आणि मी ते मिस करून पहिला घास खाल्ला तर मला खूप खराब वाटलं। पण मला वाटलं ठीक आहे आपण बघू दुसरा ट्राय करू। मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्या जे वरण त्याने मी त्याचा स्मेल घेतला तर तो इतका घाणेरडा स्मेल होता की ते निकृष्ट पण नव्हतं, ते अगदी सडलेलंच कुजलेलं होतं आणि भात देखील हा फार हे होता। आणि मग मी खाली गेलो, ज्या सगळ्यांना विचारलं हे कोण केलंय, कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे। ते मॅनेजर पण माझ्याकडे आला, मी त्याला सगळ्यांना स्मेल दिला। हे बघ हे तुमचंच आहे ना?
मग हे असं जेवण देता का? सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं हे बहुत गंदा आहे. विरोधकांनी मात्र संजय गायकवाडांच्या मारहाणी विरोधात जोरदार शरसंधान साधलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. तसंच संजय गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात. हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना. कोणाला मारताय? कर्मचाऱ्याला. ते काय गुन्हा त्याचा? आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, आपण या राज्याचे प्रमुख आहात. आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? त्याला निलंबित करा, बडतर्फ करा, काय करायचं ते करा, पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. निश्चित आहे, आमदार आहे, त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे. त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. सगळं कबूल आहे, परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते. पण एक जी धक्कादायक बाब समोर आली, यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो साऊथ इंडियन असल्याचं समजतं. नाही बघा, आणि अनेक वर्षांपासून एकच कॉन्ट्रॅक्टर ज्याच्याकडे हे कंत्राट दिलं जातं. बघा, हे टेंडर देणं, कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे. ज्या अन्नाचा राग कर्मचाऱ्यांवर काढला गेला ते अन्न चांगलं असावं याची जबाबदारी आहार समितीचे प्रमुख म्हणून खरं तर संजय गायकवाड यांच्यावरच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण मुदत संपल्यानंतरही 5 वर्षापासून याच केटरर्स कडून कॅन्टीन चालवलं जात आहे. कॅन्टीन मालकाला जाब न विचारता आमदार महोदयांनी सॉफ्ट टार्गेट शोधून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे विरोधक संतापले. कायदा हातात जर आमदार घेऊन मारहाण करत असेल तर मग कायद्याचं रक्षण कोण करेल? ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय? संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो. योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी. बघा, सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माल झालेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारपीट केली गेली त्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे. गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलेलं नाही. समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे. पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे. हे राज्य कायद्याचं आहे. कायदा बनवण्याचं काम आमदारांचं आहे आणि ते पाळण्याची जबाबदारी. पण आपण VIP आहोत, स्पेशल आहोत. आपल्यासोबत चुकीचं घडलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेणं म्हणजे कायद्याला हरताळ फाटण्यासारखं आहे. त्यामुळे आमदारांच्या ज्ञानात कायद्यानं भर घालणं गरजेचं आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान गायकवाडांच्या मारहाणीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाहीकरता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा, प्रतिमा कुठेतरी कमी होते. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं
यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील निकृष्ट दर्जाचं जेवणाबद्दल तक्रार केली, नाही तर त्यांना स्वतःच त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवतानाच त्यांना वांती उल्टी हो गया उनको वोमिट, तो वोमिटिंग हो गया और इसलिए उन्होंने गुस्से में आकर वो मारपीट की है. उसका मैं समर्थन नहीं करूँगा और हम लोक प्रतिनिधि है, विधायक है, तो हमारी जिम्मेदारी है कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार है. तो अगर जिधर गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है. तर संजय गायकवाड हे शिवसेनेचे नाही तर एसएनसी गटाचे असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मेरे पार्टी का है, मेरे पार्टी का नहीं हो सकता. एसएनसी गटाचं आहे ना तो, त्याचं नाम ही एसएनसी है और क्या उससे उम्मीद कर सकते हैं. लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है. तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत. करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल. नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय. ही शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसएनसी गटाचे आहेत. तर आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर एफडीएनं कारवाई केली आहे. एफडीएकडून कॅन्टीनमधील काही खाद्यपदार्थ सील करण्यात आले. पनीर, तेल अशा अनेक गोष्टी एफडीएनं सील केल्यात. तसंच कॅन्टीनमधील सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार आहेत. 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर कॅन्टीनवर पुढील कारवाई केली जाईल. तूर दाल का जो वरण है वो लिया है, पनीर का लिया है, शेजवान चटनी लिया है और जो ऑयल का फ्राई करते ऑयल उसमें ऑयल वो भी सैंपल लिया है. सर प्राथमिक जांच में कोई अनियमितता पाई गई है क्या? जो अनियमितता पाई है उसके लिए उनको नोटिस दे देंगे और उसके आगे कार्रवाई. कितने दिन में आएगा रिपोर्ट 14 दिन में रिपोर्ट आ जाएगा. ये जांच के लिए कहाँ जाएगा? हमारे लेबोरेटरी में जाएंगे, हम वो डिस्क्लोज नहीं करेंगे. हमको रिपोर्ट किसको सौंपेंगे आप लोग? रिपोर्ट हमारे गवर्नमेंट को आ जाएंगे सब. अच्छा, इससे पहले एफडीए ने इस कैंटीन में इससे पहले कब ये किया था, जांच पड़ताल किया था? पहले भी टीम विजिट की थी? की है. कब? अभी एकदम एग्जैक्ट मालूम नहीं है कि लेकिन अनियमितता पाई गई है क्या? ना पहले नहीं थी अनियमितता, उसको किया है. अभी प्राथमिक जांच में कुछ पाया गया है? है अभी थोड़ा सा क्लीन का. नोटिस से सर्व करेंगे. यस.